राजाभाऊ बारमधनं बाहेर पडले तेव्हा त्यांचे डोळे तारवटलेले होते. शरीर हलका हलकं झालं होतं आणि डोक्यातले सगळे विचार काही काळापुरते का होईना बाजूला पडल्यासारखे झाले होते. त्याच अवस्थेत त्यांनी मोटरसायकल स्टार्ट केली. संध्याकाळी येतो असं त्यांनी वैदेहीच्या आईला सांगितलं होतं, पण या क्षणी ती गोष्ट ते साफ विसरून गेलेले होते. म्हणूनच वैदेहीच्या घरी जाण्याऐवजी ते नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या घरी आले. बंद दारावर त्यांनी थाप मारली. क्षणभरानं कवितानं दरवाजा उघडला. तिचा चेहरा सुकल्यासारखा दिसत होता. सकाळपासून काहीही न खाता पिता ती त्यांची वाट बघत बसली होती. राजाभाऊंच्या शब्दाला मान देऊन तरी वैदेहीनं परत यावं म्हणून मनातल्या मनात ती देवाची प्रार्थना करत होती. पण आता दारात राजाभाऊंना एकटं पाहताच तिचा चेहरा आणखीनच उतरल्यासारखा झाला. वैदेहीताई आल्या नाहीत? कवितानं भीत भीत विचारलं. तुला त्याच्याशी काय करायचं आहे? राजाभाऊ एकदम तिरसटून ओरडले. घर तिचंच आहे, जेव्हा हवं तेव्हा ती इथे येऊ शकते. हे घर माझंही आहे. नकळत तिच्या तोंडून निघून गेलं आणि राजाभाऊ एकदम थपकून डोळे वटारून तिच्याकडे पाहायला लागले. म्हणजे ही पोरगी खरोखर अधिकार दाखवायला लागली का काय? राजाभाऊनी खिशात हात घातला. हातात आल्या तेवढ्या 100च्या नोटा काढून तिच्या अंगावर फेकल्या आणि म्हणाले, हे घे आणि चालायला लाग. कविता क्षणभर डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहत राहिली. मग आवेशानं म्हणाली, तुम्ही मला काय समजताय? राजाभाऊंनी खिशातनं आणखीन काही नोटा काढल्या, तिच्या समोर धरल्या. अहो या घेऊन काय करू मी? बास बास. राजाभाऊ हात उडवत म्हणाले, यापेक्षा जास्त माझ्याजवळ नाहीत आणि जे काही तुला कपडे हवे असतील ते घेऊन जा. मी तुला त्याबद्दल काहीही म्हणणार नाही आहे. कविता रडायलाच लागली. अहो पण मी जाणार कुठे? माझं हेच घर आहे. हे बघ, मला जास्त संतापायला लावू नको कविता. राजाभाऊ आपले लाल झालेले डोळे घराघरा फिरवत 2 पावलं तिच्या दिशेनं टाकत ओरडले. बऱ्या बोलानं तुझा बाडबिस्तरा इथनं उचल, नाहीतर लाथा घालून इथनं बाहेर काढेन मी. त्यांचा तो अवतार बघून पहिल्यांदा तर कविता एकदम घाबरली, पण मग स्वतःला सावरून विनवणीच्या स्वरात म्हणाली, अहो मी पाया पडते तुमच्या. या अवस्थेत मी जाणार कुठे? करणार काय? एकटी असते तर मी कुठेही गेले असते, काहीही केलं असतं, पण माझ्या पोटात तुमचं मूल आहे, त्याच्यासाठी तरी. राजाभाऊंचा चेहरा एकदम कावराबावरा झाला. चेहऱ्यावरच्या संतापाची जागा भीतीनं घेतली आणि ते काहीशा भेदरलेल्या आवाजात म्हणाले, नाही नाही नाही, ते मूल माझं नाही आहे, माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही आहे. अहो असं नका म्हणू. कविता कळवळून म्हणाली, हे मूल तुमचंच आहे आणि ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण तुम्ही जर असं म्हणायला लागला तर जन्मतःच त्याचा गळा दाबून त्याला उकिरड्यावर फेकण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा काही मार्ग उरणार नाही. तुम्हाला तेच हवं आहे का? छे अगं, काय भलतंच काय बोलतेस तू? राजाभाऊ त्या कल्पनेनं घाबरून जात म्हणाले, मग मला या घरातनं बाहेर काढू नका. हे घर वैदेहीताईंचंच आहे, त्यांचंच राहील. मी एका कोपऱ्यात पडून राहीन. त्यांच्या समोर सुद्धा कधी येणार नाही. पाहिजे तर वचन देते मी तुम्हाला. अगं पण तुझ्यामुळे मला बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. शिवाय राजाभाऊ स्वतःशी बोलावं तसं म्हणाले, शिवाय तू जर इथे राहिलीस तर वैदेही परत येणार नाही आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. कविता एकदम गप्प झाली. तिचा चेहरा विचारमग्न झाला. क्षणभरानं डोळे पुसत ती निश्चयी स्वरात म्हणाली, तसं असेल तर मग मी इथे राहणार नाही. अगं पण तू जाणार कुठे? जाईन कुठेही. असं म्हणत कविता उठली. हे बघ, हवं तर मी तुला आणखीन पैसे देतो. नाही, मला पैशांची आवश्यकता नाही आहे. कविता कोरड्या स्वरात म्हणाली आणि राजाभाऊंकडे न बघता ती आपल्या खोलीत गेली. न राहून राजाभाऊसुद्धा तिच्या मागोमाग गेले. कवितानं अंगावरची साडी सोडली, एक साधी सुती साडी नेसली आणि ती आपल्या खोलीतनं बाहेर पडली. कविता खरोखर घर सोडून जायला निघालेली बघून राजाभाऊ अस्वस्थ झाले. त्यांचं मन त्यांना खायला लागलं. या सगळ्याला आपण कारणीभूत आहोत
याची नाही म्हटलं तरी त्यांनाही जाणीव होतीच. अगं कुठे जाणार आहेस तू? राजाभाऊंनी पुन्हा तिला विचारलं. कवितानी काही उत्तर दिलं नाही. ती तशीच चालत राहिली. अगं ह्या अवस्थेत तू कुठे जाणार आहेस कविता? राजाभाऊ तिच्या मागोमाग चालत म्हणाले. वैदेहीताई आल्यावर त्यांना सांगा. कविता त्यांच्याकडे न बघता म्हणाली. त्यांनी मला घेतलेल्या सगळ्या साड्या कपडे कपाटातच ठेवलेले आहेत. मला त्याची काही आवश्यकता नाही. आणि त्यांना हेही सांगा की काही चुका अशा असतात ज्यांना क्षमा नसते हे कविताला कळलंय आणि म्हणूनच ती. राजाभाऊ एकदम चपापले. आपल्या जीवाचं ही बरं वाईट तर करून घेणार नाही या शंकेनं ते घाबरे घुबरे झाले. नाही नाही कविता, या अवस्थेत मी तुला जाऊ देणार नाही, ते एकदम पुढे होत म्हणाले. कविता त्यांच्याकडे बघत विषण्णपणे हसली आणि म्हणाली, इथे आले तेव्हा तर माझी अवस्था याहीपेक्षा वाईट होती. त्या मानाने ही अवस्था काहीच नाही आहे. कृपा करून तुम्ही आता मला अडवू नका. असं म्हणत कविता झटकन हॉलच्या दारातनं बाहेर पडली, जिन्याच्या दिशेनं गेली. तिला अडवण्यासाठी राजाभाऊ पुढे धावले. कविता जिन्याच्या पहिल्या पायरीवर असताना राजाभाऊंनी तिच्या साडीचा पदर पकडला. नाही कविता, मी तुला जाऊ देणार नाही. राजाभाऊ तिचा पदर घट्ट पकडत म्हणाले. हे बघा, मला जाऊ द्या. नाही, मी तुमच्या पाया पडते हो, मला जाऊ द्या. असं म्हणत कविताने आपला पदर ओढला आणि अचानक तिच्या तशा ओढण्यानं राजाभाऊंची पदरावरची पकड ढिली झाली. कविताने स्वतःला सावरण्याचा बराच प्रयत्न केला, पण कविताच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली आणि मग ती जिन्यावरनं खाली गडगडत गडगडत गेली. राजाभाऊंना क्षणभर काय झालं ते कळलं नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या हातापायातलं अवसान गळाल्यासारखं झालं. कविता पार वरच्या पायरीपासून खालच्या पायरीपर्यंत गडगडत जाऊन निश्चित पडली होती. राजाभाऊ धावत धावत खाली आले तोवर लिझा आणि मेजर साहेबही कविताची किंकाळी ऐकून आपल्या घरातनं बाहेर आले होते. कविताला त्या अवस्थेत बघून दोघेही तिला उचलण्यासाठी पुढे आले. कविताविषयी लिझाच्या मनात आत्यंतिक घृणा होती, पण या क्षणी ती आपल्या मनातली घृणा तिरस्कार विसरून गेली होती. मेजर साहेबांनी आणि लिझानी कविताला उचललं, आपल्या हॉलमध्ये आणलं. कविताचं शरीर जागोजागी ठेचकाळलं होतं. डोक्याला खोक पडली होती, तिथून रक्त वाहत होतं आणि ती बेशुद्ध झालेली होती. लिझाला कविताकडे लक्ष द्यायला सांगून मेजर साहेब डॉक्टरांना आणायला गेले. लिझा पाणी गरम करायला लागली. राजाभाऊंची अवस्था फार विचित्र झाली होती. एखाद्या अपराध्यासारखे मान खाली घालून ते कविताकडे बघत उभे राहिले होते. थोड्याच वेळात मेजर साहेब डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांनी कविताच्या जखमा तपासल्या, एक इंजेक्शन दिलं आणि मग मेजर साहेबांनाच कविताचे पती समजून ते त्यांना एका बाजूला घेऊन म्हणाले, यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करायला हवं. काही सिरियस आहे का डॉक्टर? मेजर साहेबांनी काळजीच्या स्वरात विचारलं. हां हो, डॉक्टर गंभीर चेहरा करत म्हणाले. यांच्या ओटीपोटाला जबरदस्त मार बसलाय, त्यामुळे यांचा गर्भपात व्हायची भीती आहे. मेजर साहेबांचे डोळे एकदम विस्फारले गेले. नकळत त्यांनी राजाभाऊंकडे बघितलं. राजाभाऊ बाजूलाच उभे होते. डॉक्टरांचं बोलणं त्यांनी हे ऐकलं होतं. त्यांचा चेहरा एकदम पांढरा फट्टक पडला आणि त्यातच मेजर साहेबांची ती नजर बघून त्यांना मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण परिस्थिती आता त्यांच्या हाताबाहेर गेली होती. जे समजू नये असं त्यांना वाटत होतं ते आता सगळ्यांना समजणार होतं. पण ही वेळ आता त्यावर विचार करण्याची नव्हती. मेजर साहेबांच्या मदतीने राजाभाऊंनी कविताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 2 तासांनी ते घरी परतले तेव्हा राजाभाऊ आणखीन 10 वर्षांनी म्हातारे झाल्यासारखे दिसत होते. वैदेहीचा ताप उतरण्याची काही चिन्ह दिसत नसल्यामुळे तिकडे वैदेहीलाही दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वैभवला ते समजताच तो धावत पळत हॉस्पिटलमध्ये आला होता. काही वेळापूर्वी राजाभाऊसुद्धा येऊन गेले होते. कविताला नाजूक अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असल्याचं सांगून ते गेले होते. ह्या आपल्या कोण लागतात? वैदेहीची देखभाल करण्यासाठी असलेल्या नर्सनं वैभवला विचारलं. या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर द्यावं ते वैभवला सुचेना. तो शब्द शोधत राहिला.
वैभवची अवस्था नर्सच्याही लक्षात आली असावी. ती किंचित हसून म्हणाली, ह्यांचं लग्न झालेलं आहे ना? हो. आत्ता एवढ्यात जे येऊन गेले त्यांच्याशी? वैभवने काही न बोलता नुसती मान डोलावली. नर्सही मग पुढे काही न बोलता गप्प झाली. सगळं काही समजल्यासारखी तिने स्वतःशी मान डोलावली. त्या रात्री राजाभाऊंनी बाटलीला हात लावला नव्हता. त्यांना इच्छाच झाली नव्हती. रात्रभर ते ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिले होते. त्यांची अवस्था मोठी द्विधा झाली होती. वैदेही त्यांची पत्नी होती आणि कविताची त्यांना दया येत होती. या जगात तिचं असं कोणी नव्हतं. तिला आधार होता तो केवळ त्यांचा. त्यांच्यावर विश्वास टाकूनच तिने आपलं सर्वस्व त्यांना दिलं होतं. आणि आज अचानक त्यांना आठवलं, एका रात्री कविता त्यांना म्हणाली होती, मी अनाथ आहे, या जगात मला दुसरं कोणी नाही. ह्याच माझ्या असहाय्यतेचा फायदा बऱ्याच जणांनी घेण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला आधार दिलात, आश्रय दिलात. हाच आधार तुम्ही मला शेवटपर्यंत द्याल ना? मध्येच मला सोडणार तर नाही ना? आणि त्यांनीही तिला शेवटपर्यंत सांभाळण्याचं वचन दिलं होतं. हे वचन आपल्याला पेलेल का नाही याचा विचार न करता. अर्थात पुरुष अशी न पेलणारी वचनं बरीच देत असतो, मग राजाभाऊ तरी त्याला अपवाद कसे असतील? ह्या आणि असल्या विचारात राजाभाऊ रात्रभर तळमळत राहिले होते. सकाळी राजाभाऊ उठले तेव्हा त्यांना खूप थकल्यासारखं वाटत होतं, पण तरीही उठले ते आणि आपलं सगळं आवरलं. ऑफिसला जाण्याआधी वैदेही आणि कविता दोघींनाही पाहायला जायचा निर्णय त्यांनी घेतला. त्याचवेळी मेजर साहेब आले. त्यांनी जबरदस्तीनं राजाभाऊंना नाश्त्यासाठी आपल्याकडे नेलं. ते कविता आणि वैदेहीला पाहायला जाणार आहेत हे समजताच लिझाही त्यांच्याबरोबर यायला तयार झाली. लिझाला घेऊन ते पहिल्यांदा कविताला ठेवलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये गेले. कविता झोपलेली होती. तिला न उठवता लिझानं नर्सकडे तिच्या तब्येतीची चौकशी केली. राजाभाऊ डॉक्टरांना भेटले. तिथून ते आणि लिझा वैदेहीला ठेवलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये गेले. वैदेहीजवळ तिची आई आणि वैभव बसले होते. आत्ता एवढ्यात पोरीला झोप लागली आहे. राजाभाऊंना बघताच वैदेहीची आई म्हणाली. रात्रभर तापाच्या ग्लानीत बडबडत राहिली होती. पोरीनी एवढा कसला धसका घेतलाय मला काही समजेनासं झालंय. राजाभाऊ चुपचाप ऐकत राहिले. मधूनच ते झोपलेल्या वैदेहीकडे बघत होते. मग अचानक वैभवकडे बघत म्हणाले, मला तुमचे आभार मानायला हवेत वैभव. आभार? कशाबद्दल? वैदेहीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला तुम्ही खूप मदत केली. आईंना एकटीला एवढी धावपळ करणं जमलं नसतं. वैभवनं थकलेल्या नजरेनं त्यांच्याकडे बघितलं. राजाभाऊ हे उपरोधिकपणे बोलले एका मनापासनं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्या इतपत वैभवला वेळ मिळाला नव्हता. कारण बोलून होताच राजाभाऊ चटकन वळले होते आणि ऑफिसला जायचं आहे म्हणून निघूनही गेले होते. राजाभाऊ गेल्यावर लिझा वैदेहीच्या आईच्या शेजारी बसत म्हणाली, इकडे वैदेही आजारी आहे आणि तिकडे बिचारी कवितासुद्धा हॉस्पिटलमध्ये पडली आहे. का? तिला काय झालंय? वैदेहीच्या आईने कपाळावर आठ्या घालत विचारलं. ती पडली न जिन्यावरून. फार वरच्या पायरीवरनं थेट खालच्या पायरीपर्यंत गडगडत आली. त्यातच तिचा गर्भपात झाला. डोक्याला तर मोठी खोक पडली आहे. बरं झालं? वैदेहीची आई मध्येच काहीच्या तिरस्कारपूर्ण स्वरात म्हणाली. अशा बायकांची अशीच अवस्था होते. लिझा बोलत असताना वैदेहीला जाग आली होती. लिझाचं बोलणं तिने अर्धवट ऐकलं होतं. त्यावरची आईची प्रतिक्रियासुद्धा तिने ऐकली होती. डोळे उघडत तिने विचारलं, काय झालं कविताला? काय होणार आहे अगं? जे पाप तिच्या पोटात वाढत होतं ना ते नष्ट झालं. आईला वाटलं होतं हे ऐकून वैदेहीच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पसरतील, पण तसं झालं नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि वेदनेचे भाव उमटले होते. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण ओठ कोरडे पडल्यासारखे झाले होते. तिने हाताने खूण केली, पाणी मागितलं. पाणी प्यायल्यावर काही वेळ ती तशीच डोळे मिटून पडून राहिली. मग अचानक डोळे उघडले आणि तिने वैभवला जवळ यायची खूण केली. वैभव जवळ येताच ती हलक्या आवाजात त्याला म्हणाली, जरा कविताला बघून येतोस? वैभवच्या चेहऱ्यावर नाराजीच्या आठ्या उमटल्या.
आईला सुद्धा वैदेहीची सूचना आवडली नव्हती, पण वैदेहीला विरोध करण्याची हिंमत दोघांनाही झाली नाही. वैभवनं काही न बोलता मान डोलावली आणि तो बाहेर पडला. कविताला पाहायला जायची वैभवची अजिबात इच्छा नव्हती. तिच्याविषयी त्याच्या मनात एक प्रकारची आढी होती. म्हणूनच वैदेहीचं मन राखण्यासाठी तो बाहेर पडला, पण कविताला बघायला मात्र तो गेला नाही. संध्याकाळच्या सुमाराला तो परत वैदेहीकडे आला तेव्हा राजाभाऊ नुकतेच आलेले दिसत होते. वैदेही त्यांच्याकडे कविताची चौकशी करत होती. तुम्ही तिची व्यवस्थित काळजी घ्या. अहो, त्या बिचारीचं दुसरं आहेच कोण? तिच्या त्या वाक्यानं राजाभाऊ मनातनं सटपटल्यासारखे झाले. ही जाणीवपूर्वक आपल्याला टोचून तर बोलत नाहीये ना, अशी शंका त्यांच्या मनात आली. मनातला गोंधळ लपवण्यासाठी विषय बदलत ते म्हणाले, पण तू आता लवकर बरी होऊन घरी ये. वैदेहीनं काही उत्तर दिलं नाही. अहो, येणारच की. वैदेही काही बोलत नाही हे बघून आई घाईघाईत म्हणाली, आपल्या घरी येणार नाही तर आणखीन कुठे जाणार ती? आई. वैदेही काहीशा नाराजीच्या स्वरात उद्गारली. मग सरळ नजरेनं राजाभाऊंकडे बघत म्हणाली, स्त्रीच्या आयुष्याला तुमच्या दृष्टीनं काहीच किंमत नाही आहे? तिचं आयुष्य तुम्हाला एवढं स्वस्त वाटतं? राजाभाऊंचा चेहरा एकदम कावराबावरा झाला. वैदेहीची नजर टाळत ते पुटपुटले, मला समजलं नाही. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत वैदेही स्वतःशीच बोलावं तशा स्वरात म्हणाली, पण कविताचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तुम्हाला तिला असं वाऱ्यावर सोडता येणार नाही. शेवटपर्यंत तिला आता तुमच्याजवळ राहायचं आहे. अगं, काय बोलतेस वैदेही तू? आई चढ्या आवाजात म्हणाली. मी योग्य तेच बोलते आई. यांना कविताशी लग्न करावं लागेल. बोलता बोलता वैदेहीचा आवाज तीव्र झाला होता. धाप लागल्यासारखा तिचा श्वास जोरजोरात व्हायला लागला होता. तिचा आवाज ऐकला आणि नर्स धावत खोलीत आली. वैदेहीला समजवत म्हणाली, अहो, डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं आहे? जास्त बोलायचं नाही. जास्त बोललात ना तर तुम्हाला त्रास होईल. अहो. वैदेही काहीशी उत्तेजित झाली होती. नर्सचा हात झटकत म्हणाली, मला काही होणार नाही आहे सिस्टर, मला बोलू द्या. राजाभाऊंची अवस्था फार वाईट झाली होती. काय बोलावं तेच त्यांना सुचत नव्हतं. वैदेहीच्या नजरेला नजर द्यायचं धाडस त्यांना होत नव्हतं. ते उठले आणि काही न बोलता बाहेर जायला लागले. तशी वैदेही पुन्हा उत्तेजित होत म्हणाली, मी काय विचारलंय त्याचं उत्तर देऊन जा. राजाभाऊ थांबले. समजावणीच्या स्वरात म्हणाले, तू आधी बरी तर हो, मग आपण बोलूया. नाही, मला काहीही झालेलं नाहीये. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. वैदेही आवाज चढवत म्हणाली होती. तिचं सगळं शरीर थरथरत होतं. बाजूला उभे असलेले आई आणि वैभव चिंतित नजरेनं तिच्याकडे बघत होते. राजाभाऊंना तिथे थांबणं अगदी अशक्य झालं. मान खाली घालून ते वळले आणि बाहेर निघून गेले. 2-3 दिवसांनी वैदेहीने पुन्हा वैभवला आग्रह केला. यावेळी मात्र वैदेहीला टाळणं वैभवला शक्य झालं नाही. त्याचा नाईलाज झाला आणि तो कवितेला पाहायला गेला. कविताची तब्येत आता सुधरत होती. वैभवला बघताच तिने संकोचून मान खाली घातली. वैभव मनातनं आपल्याला काय समजत असेल या विचारानं ती शरमल्यासारखी झाली होती. काही वेळ दोघंही काय बोलावं हे न सुचून गप्प बसून राहिले. मग कवितानंच वैदेहीची चौकशी केली. तिची ही तब्येत सुधारतीये हे वैभवने तिला सांगितलं. क्षणभर थांबून वैभव हलक्या आवाजात म्हणाला, तिला ना तुझीच काळजी लागली आहे. तू लवकर बरी हो. ती तुझी व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात आहे. माझी कसली व्यवस्था? कवितानं चकित नजरेनं वैभवकडे बघितलं. वैभव गप्प राहिला. कविता काही क्षण विचार करत राहिली. मग एक दीर्घ निश्वास सोडत म्हणाली, माझ्या हातून फार मोठी चूक झाली आहे. आत्ता वाटतंय मी त्यावेळी त्यांच्या मोटरसायकलखाली मेले असते तर. प्लीज प्लीज असं बोलू नको. कविता काही क्षण वैभवकडे पाहत राहिली. मग एकदम तिने विचारलं, वैदेही ताईंवर तुमचं प्रेम आहे ना? वैभवला तिच्याकडून एवढ्या स्पष्ट शब्दांची अपेक्षा नव्हती. कावराबावरा होत तो म्हणाला, तिचं लग्न माझ्या मोठ्या भावाबरोबर झालं होतं. हां, ते मलाही माहिती आहे की. कविता त्याच्याकडे तशीच एकटक बघत म्हणाली.
पण केवळ या नात्याव्यतिरिक्त तुमच्या मनात तिच्याविषयी दुसरी कुठलीही भावना नाही? मी समजलो नाही. वैदेहीताईंवर तुम्ही मनापासून प्रेम करत नाही? हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते अजूनही माझ्या लक्षात येत नाही आहे. कविता किंचित हसली आणि म्हणाली, तुम्हाला कदाचित मला ते सांगायची इच्छा नाही आहे, नाही तर माझ्या या प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे. वैभव क्षणभर गप्प बसला आणि मग विषण्ण स्वरात म्हणाला, तिचं पहिलं लग्न माझ्या भावाशी झालं होतं. आता ती राजाभाऊंची पत्नी आहे. अशा परिस्थितीत मी तिच्यावर प्रेम कसं करू शकतो? तसं करणं शक्य तरी आहे का? आता नसेल, पण याआधी त्यांच्याशी आपलं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटत नव्हतं? अगं, माझ्या वाटण्यानं काय होणार आहे कविता? जे काही व्हायचं होतं ते झालं. आता असा काही विचारसुद्धा मी मनात नाही आणू शकत. कविता एक दीर्घ निश्वास सोडत म्हणाली, खरं सांगू का, तुम्ही जर त्यांच्याशी लग्न केलं असतं तर फार चांगलं झालं असतं. का बरं? मला डोळे आहेत आणि कानसुद्धा. त्या घरात आल्यापासून मी बघत होते, वैदेहीताई नेहमी उदास उदास असायच्या. एक दिवससुद्धा आम्ही कधी त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहिले नव्हते. एक दिवस त्या स्वतः माझ्याजवळ बोलून गेल्या होत्या. मला म्हणाल्या त्या की कविता, तू माझ्या आजूबाजूला असलेलं हे सुख संपन्नता तर पाहिलीस, पण ह्यात राहूनसुद्धा मी किती गरीब आहे, माझं आयुष्य किती पोकळ आहे, रिकामं आहे, हे मात्र तू पाहिलं नाहीस ग. वैदेहीच्या आयुष्यातली ही पोकळी, हे रिकामं पण वैभवलाही जाणवलं होतं, पण कविताबरोबर त्याची चर्चा करावी असं त्याला वाटत नव्हतं. म्हणूनच विषय बदलत तो म्हणाला, राजाभाऊ आले होते का? हो, आले होते. काय म्हणत होते? काय म्हणणार ते? डॉक्टरांशी बोलले आणि निघून गेले. वैदेहीताईंविषयी मला विचारायचं होतं, पण त्यांनी संधीच दिली नाही, ते लगेचच निघून गेले. वैभव काही बोलला नाही. पुन्हा संभाषण तुटल्यासारखं झालं. कविताही काही बोलत नव्हती. बरं, मी निघतो आता. क्षणभरानं वैभव उठून उभा राहत म्हणाला, तब्येतीला जप आणि लवकर बरी हो. कवितानं काही न बोलता नुसती मान डोलवली. वैभव बाहेर पडला. नर्सनं त्या दिवशीचा सगळा प्रकार डॉक्टरांच्या कानावर घातला होता. त्यामुळे डॉक्टरांनी राजाभाऊंना वैदेहीच्या समोर न जाण्याचा सल्ला दिला होता. कारण त्यांना बघताच वैदेही उत्तेजित व्हायची. तिने त्यांच्या मागे एकच टुमणं लावलं होतं की त्यांनी कविताशी लग्न करावं, तिला तिचा हक्क द्यावा, पत्नी म्हणून तिचा त्यांनी स्वीकार करावा. सुरुवातीला त्यांनी तिचं बोलणं फारसं मनावर घेतलं नव्हतं. पण वैदेहीनं जेव्हा त्यांचा सारखा पिच्छा पुरवला तेव्हा मात्र त्यांना तिचा राग यायला लागला होता. वैदेहीचा हट्ट किती विचित्र होता. आपल्याच पतीला ती एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायला सांगत होती. राजाभाऊ कमालीचे वैतागले होते. ज्या मुलीच्या पूर्वायुष्याबद्दल त्यांना काही माहिती नव्हतं अशा मुलीशी ते लग्न कसं काय करू शकत होते? ती कल्पनाच त्यांना मूर्खपणाची वाटत होती. पण वैदेहीला हे कोण आणि कसं सांगणार? ज्या मुलीकडे ते केवळ शारीरिक आकर्षणामुळे ओढले गेले होते त्याच मुलीशी त्यांनी लग्न करावं हा वैदेहीचा हट्ट त्यांना मूर्खपणाचा वाटत होता. त्यातच आता वैदेहीच्या आईच्या मनातही त्यांच्याविषयीचा तो पूर्वीचा आदर मान राहिलेला नाही आहे याची जाणीवसुद्धा त्यांना झाली होती. एक दोनदा आता अप्रत्यक्षपणे तिने त्यांना वैदेहीला पाहायला त्यांनी येऊ नये असंही सुचवलेलं होतं. या सगळ्या प्रकारानं राजाभाऊ मनातनं काहीसे बेचैन झाले होते. त्यातच कवितानं आणखीन भर घातली होती. एक दिवस कविता त्यांना न विचारता हॉस्पिटलमधनं बाहेर पडून वैदेहीला पाहायला गेली होती. कविताला तिथे बघताच वैदेहीच्या आईचा पारा चढला होता. तिने कवितावर बरंच तोंडसुख घेतलं होतं. कविता काहीही न बोलता चुपचाप बसून राहिली होती. वैदेहीने मात्र पुन्हा एकदा तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. ती म्हणाली होती, हे बघ कविता, मी योग्य तेच सांगतेय. तूच आता त्या घराची मालकीण आहेस. त्यांना तुझ्याशी लग्न करावंच लागेल. याबाबत मी त्यांना माघार घेऊ देणार नाही आणि तुला सुद्धा कसलीही तडजोड करू देणार नाही. कविता काय करावं हे न सुचून रडायला लागली. तशी वैदेही पुन्हा तिला समजावत म्हणाली, हे बघ, यात तुझा काही दोष नाही आहे. तसा दोष त्यांचाही नाही आहे. दोष असलाच तर तो फक्त माझा आहे. कारण पत्नी जेव्हा आपल्या पतीच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही तेव्हाच तो दुसऱ्या स्त्रीकडे ओढला जातो.
ज्या प्रेमाची त्यांना माझ्याकडनं अपेक्षा होती ते प्रेम मी त्यांना देऊ शकलो नाही, म्हणून ते तुझ्याकडे आकृष्ट झाले. यात त्यांचा काय दोष आहे? पण हे बोलता बोलता वैदेहीला पुन्हा धाप लागल्यासारखी झाली आणि मग आईने खुणेला कविताला जायला सांगितलं तिथनं. राजाभाऊंचं व्यसन आणखीनच वाढलं होतं. कविता हॉस्पिटलमधनं घरी आली होती. राजाभाऊंनी त्याबद्दल कसलीही हरकत घेतली नव्हती, पण त्याचबरोबर ते कविताला कसलीही किंमत देत नव्हते. सकाळी ते उठायचे, आपलं सगळं आवरायचे आणि नाश्ता न करता ऑफिसला निघून जायचे. रात्रीही बराच उशीर करून ते घरी परतायचे आणि तेही प्यायलेल्या अवस्थेत. कविता इथे यायच्या आत आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून झोपून जायची. शक्यतो राजाभाऊंच्या समोर यायचं ती टाळत होती. राजाभाऊंची तिला अजूनही दहशत वाटत होती. कधी कुठल्याही क्षणी ते आपल्याला घराबाहेर काढतील या भीतीच्या दडपणाखाली ती वावरत होती. त्यातच राजाभाऊंचं वाढत चाललेलं पिण्याचं प्रमाण बघून तिला त्यांची काळजीही वाटत होती. वैदेही घर सोडून गेली ही गोष्ट त्यांना कुठेतरी बोचत असावी हे कविताच्या लक्षात आलं होतं. स्वतः तिलाही मनातनं कुठेतरी अपराधी वाटत होतं, पण ह्या बाबतीत राजाभाऊंशी बोलायचं धाडस तिला होत नव्हतं. एक दिवस लिझा वर आलेली असताना कविता तिला विनवणीच्या सुरात म्हणाली, लिझाताई, तुम्ही तरी वैदेहीताईंना समजावून सांगा, घरी घेऊन या. तुम्हाला त्या फार मानतात हो, तुमचा शब्द नाही टाळणार ते. कविताला अपघात झाल्यापासून लिझाच्या मनात कविताविषयी काहीशी सहानुभूती निर्माण झाली होती, म्हणून अधूनमधून कविताला पाहायला ती वर यायची. हो नो, नाही कविता, लिझा मान हलवत गंभीर स्वरात म्हणाली. तुला सांगितलं नाही, पण एक दिवस मी तिला भेटायला गेले होते. ती तुझी चौकशी करत होती. म्हणत होती, कविताला सांग, राजाभाऊ तिचा आधार आहे, राजाभाऊंची काळजी घे. शक्यतो राजाभाऊचं दारूचं व्यसन सोडवायचा प्रयत्न कर. राजाभाऊ आणि ते घर तिचंच आहे असं समजून वाग, त्यात सगळ्यांचं सुख आहे. नाही हो, नाही लिझाताई, हे घर वैदेहीताईंचं आहे. या घरावर केवळ त्यांचा अधिकार आहे. त्यांचा अधिकार हिरावून घ्यायचा मला काही एक हक्क नाही आहे आणि माझी तशी इच्छाही नाही आहे. लिझा काय बोलणार यावर? एक मात्र खरं होतं, कविताचं ते बोलणं ऐकून लिझाला मनातनं तिचं कौतुक वाटलं होतं. आपण समजलो होतो तशी कविता दुष्ट नाही आहे ही जाणीव तिला झाली होती. वैदेहीने लिझामार्फत जे काही सांगितलं होतं ते लक्षात ठेवून कवितानं आता राजाभाऊंकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. एक दिवस अशीच ती राजाभाऊंची वाट बघत होती. रात्रीचे 11 वाजून गेले होते. सोफ्यावर बसल्या बसल्या तिचा डोळा लागून गेला. अचानक तिला जाग आली. राजाभाऊ दारातनं आत येत होते. कविता पटकन उठली, त्यांच्या जवळ जात म्हणाली, अहो 12 वाजायला आलेत. घरात मी एकटीच आहे हे माहीत असून सुद्धा तुम्ही एवढा उशीर करून काय येता घरी? राजाभाऊंनी कपाळावर आठ्या घातल्या, कविताकडे बघितलं आणि मग तिच्याकडे दुर्लक्ष करत ते सरळ आपल्या खोलीत निघून गेले. कविताचा चेहरा उतरला. तिच्या मनात आलं की ते जर आपल्याला किंमत देत नाहीत तर आपण तरी त्यांच्या एवढं पुढे पुढे का करायचं? पण मग एकदम तिला वैदेहीचे शब्द आठवले. राजाभाऊंची जबाबदारी आपल्यावर आहे. निदान वैदेही परत येईपर्यंत तरी आपल्याला त्यांची काळजी घ्यायलाच हवी. तो विचार मनात येताच कवितानं आपला अपमान गिळला. ती राजाभाऊंच्या मागोमाग त्यांच्या खोलीत आली. राजाभाऊ कपडे न बदलता कपाट उघडून त्यातनं बाटली बाहेर काढत होते. जेवायला वाढू? कवितानं दारातून काहीसं भीत भीत विचारलं. नको, झिडकारून टाकल्यासारख्या स्वरात ते म्हणाले. कविताला आणखीन काही बोलायची हिंमत झाली नाही. राजाभाऊंनीही तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बाटली आणि ग्लास घेऊन ते बेडवर बसले आणि तिचं अस्तित्व विसरून त्यांनी पुन्हा प्यायला सुरुवात केली. कविता काही क्षण तशीच उभी राहिली, मग वळली आणि तीही आपल्या खोलीत निघून आली. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.